दंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। पार्टीच्या अनेक गटांचे सर्व नेते रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे नेते इथे उपस्थित आहेत। त्याचबरोबर धम्माचं काम करणारे काही संघटनांचे नेते उपस्थित आहेत आणि ज्यांनी बोधगया या ठिकाणी आंदोलन केलं ते म्हणते विनाचार्य आणि आकाश लामा ते सुद्धा थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत। तर एक तर आम्ही सर्व गटातटाच्या नेत्यांना पॉलिटिकल इंटरेस्ट बाजूला ठेवून मुंबईमध्ये आम्ही अशा 2-3 मिटिंगा घेतल्या आणि त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या गटाचे नेते नव्हे तर बौद्ध समाजाचे नेते, काँग्रेस असतील, भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आपल्या उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, अजितदादांची एनसीपी असेल किंवा शरद पवार साहेबांची एनसीपी असेल, तर या सर्वच बौद्ध नेत्यांना त्या बैठकीमध्ये बोलावलं होतं आणि बैठकीमध्ये एक मताने ठराव संमत करण्यात आला की महाबोधी महाविहार जे बोधगया या ठिकाणी आहे तर ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे आणि मुंबईमध्ये आणि सर्व देशभरामध्येही अजूनही आंदोलन तीव्र व्हावं आणि मुंबईसारख्या एका महाराष्ट्राच्या राजधानीच्या ठिकाणी एक भव्य अशा पद्धतीचं आंदोलन करावं, मोर्चा काढावा अशा उद्देशाने सर्वांना आपण निमंत्रित केलेलं होतं। त्याच्यामध्ये पॉलिटिकल स्वार्थ वगैरे बिलकुल अजिबात नाही आणि कुणाला वाटत असेल की आपण कायसाठी बोललो तर मी बौद्ध आहे, मी जरी मंत्री असलो तरी मी नामांतराच्या वेळेला मंत्री असताना मोर्चे काढलेले आहेत। माझ्या पक्षाची मोर्चे निघाली होती त्यामध्ये मी सामील झालेलो आहे। त्यामुळे लोकशाहीमध्ये शांततेनं आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि म्हणून या प्रश्नाची तीव्रता बिहार सरकारच्या लक्षामध्ये यावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी सुद्धा त्यामध्ये लक्ष द्यावं अशा उद्देशाने मुंबईमध्ये 14 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी 68 वर्षापूर्वी याच दीक्षाभूमीवर धर्मांतर केल्याचा तो दिवस आहे। त्यावेळेला डेट ही 14 ऑक्टोबर होती आणि म्हणून 14 ऑक्टोबरचं महत्त्व लक्षामध्ये ठेवून हा मोर्चा मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये ठेवलेला आहे आणि त्याला सर्व बौद्धांनी उपस्थित राहावं, समाज म्हणून उपस्थित राहावं, पक्षाचे मतभेद बाजूला ठेवून आपण या विषयासाठी एकत्रित यावं हा प्रयत्न आपण केल्यानंतर सर्वांनी प्रतिसाद दिला। त्याबद्दल सर्व नेत्यांचा मी आभार व्यक्त करतो की सर्वच नेत्यांनी या विषयावर मतभेदाचा विषय अजिबात नाही, या विषयाच्या संबंधात आम्ही सगळे एक आहोत आणि म्हणून सगळे नेते त्या बैठकीला आले आणि या ठिकाणी 14 ऑक्टोबरला एक भव्य अशा पद्धतीचं आंदोलन मुंबईमध्ये करण्याच्या उद्देशानंच आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यानंतर मग पुढच्या आंदोलनाची दिशाही ठरवली जाईल। सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरूच आहे पण त्याला एकत्रितपणे आणून त्याला एक भव्य अशी ताकद उभी करावी असाच एक उद्देश आमचा आहे आणि आदरणीय बनते सुरेश ससाई यांनी 1992 मध्ये पहिल्यांदा महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी दिल्लीमध्ये जंतर मंतरला मोठं आंदोलन केलेलं होतं। त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सामील होतो तर त्यावेळेपासून हे आंदोलन सुरू आहे पण बिहारमध्ये आलेली अनेक सरकार आली, अनेक पक्षाची सरकार आली पण त्यांच्याकडून काय या मागणीच्या संबंधामध्ये पॉझिटिव्ह निर्णय झाला नाही आणि आमचं म्हणणंच एवढं आहे की इतर धर्मांचे जे धर्मस्थळं आहेत त्या ट्रस्टमध्ये जर इतर धर्माचे लोक नसतात तर आमच्या धर्माच्या ट्रस्टमध्येही इतर धर्माचे लोक असू नयेत
या उद्देशांची आमची मागणी आहे. आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही. बाबासाहेब आंबेडकरांनीच संविधानामध्ये सर्व धर्मसमभावाची भूमिका घेतलेली आहे. पण आम्ही बुद्धिस्ट आहोत. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे आमचे बापजादे बुद्धिस्ट झाले आणि आम्ही सर्वजण बुद्धिस्ट आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे. पण आम्ही बुद्धिस्ट आहोत म्हणजे कोणाचा दुसऱ्यांचा अपमान करायचा ही भूमिका आमची अजिबात नाही. आणि 14 ऑक्टोबरला एक मुंबईला भव्य असं आंदोलन होणार आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.